नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हीही जर मागील त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये अर्ज भरलेला असेल, परंतु काही कारणास्तव जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल, तर त्याचे पैसे रिफंड कसे मिळवायचे, म्हणजे तुमचे पैसे परत कसे मिळवायचे, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मागील त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये अर्ज भरल्यानंतर तुम्हाला लगेच त्याचं पेमेंट करावं लागतं आणि पेमेंट केल्यानंतरच तुमच्या अर्जाची छाननी केली जाते. त्या अर्जामध्ये काही त्रुटी आल्यानंतर तुमचा अर्ज परत तुम्हाला रिव्हर्ट केला जातो. त्यामध्ये त्रुटी दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला पर्याय दिला जातो. परंतु काही वेळा या अर्जामध्ये त्रुटी असल्यानंतर अर्ज रिजेक्टही केला जातो. रिजेक्ट केल्यानंतर तुम्हाला ते पैसे परत कसे दिले जातात किंवा त्याची काय प्रोसिजर आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर सोलारविषयी काही पार्ट्स खरेदी करायचे असतील, जसे सोलार प्लेट, घरासाठी सोलार पंप, तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे. वेगवेगळे सोलार संबंधीचे पार्ट दिलेले आहेत, ते टॅग प्रोडक्टमधून तुम्ही खरेदी करू शकता. चला मग पाहूयात की रिफंड मिळवण्याची काय प्रोसिजर आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अर्ज आहे, त्यानंतर अर्जाची सद्यस्थिती काय आहे, अंतिम नकार आणि परताव्यासाठी पात्र, म्हणजे यांचा अर्ज नाकारण्याचं कारण पहा, होल्डवर असलेल्या कागदपत्राची अपूर्तता, यामुळे यांचा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे. जनरल 3 HP साठी यांनी पैसे भरलेले होते आणि यांना अंतिम नकार म्हणजे अर्ज फायनली रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि हे परताव्यासाठी म्हणजे रिफंडसाठी पात्र आहेत. आता यांचा अर्ज भरून खूप दिवस झाले, परंतु यांचे पैसे अद्यापही मिळालेले नाहीत. तर यांनी काय करायचं आहे, ज्यांचे पैसे अद्यापही मिळालेले नाहीत त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी महावितरण सर्कल ऑफिसला एक अर्ज द्यायचा आहे. महावितरण सर्कल ऑफिसमधून अर्ज दिल्यानंतरच तुमचे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये रिफंड केले जातात. तर अर्जाचा फॉर्मॅट तुम्हाला कुठं मिळून जाईल, आपल्या व्हॉट्सअप तसेच टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. तर अर्ज कसा आहे, तुम्ही या ठिकाणी अर्जाचा फॉर्मॅट पाहू शकता. व्हॉट्सअप चॅनलवरून तुम्ही डायरेक्ट हा अर्ज कॉपी करू शकता आणि यामध्ये तुमचं नाव, जिल्हा तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता प्रति अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय, त्यानंतर तुमचा जे काही कार्यालयाचं नाव असेल, जिल्हा, ते तुम्हाला इथं नमूद करायचं आहे. विषय सोलार योजनेतील भरलेली रक्कम परत मिळण्याबाबत. महोदय, मी महावितरणच्या मागील त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये ज्या तारखेला पैसे भरले असतील ती तारीख तुम्हाला नमूद करायची आहे. रोजी भरणा केला होता, त्या अनुषंगाने मी किती रक्कम भरली होती हे तुम्हाला इथं नमूद करायचं आहे आणि अर्ज तुमचा रिजेक्ट का केलेला आहे ते एक कारण तुम्हाला नमूद करायचं आहे. सोबत तुम्हाला काय काय कागदपत्रे जोडायचे आहेत, ऑनलाईन तुम्ही जी पेमेंट केलेली आहे त्याची प्रत जोडायची आहे, अर्जाचं स्टेटस, बँक पासबुक आणि आधार कार्ड जोडून तुम्हाला महावितरण कार्यालयाकडे हा अर्ज सबमिट करायचा आहे. हा अर्ज सबमिट केल्यानंतर तुमचे पैसे तुमच्या ज्या खात्यावरून पैसे डेबिट झालेले आहेत त्या खात्यावर किंवा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरत असताना जे खाते दिलेले आहे त्यावरती रिफंड केले जातात. रिफंड केल्यानंतर त्याचं स्टेटस कसं दाखवलं जातं चला पाहूयात. या ठिकाणी पाहू शकता यांचं अर्जाचं जे करंट स्टेटस आहे ते रिफंड प्रोसेस कंप्लीटेड अँड अमाऊंट ट्रान्सफर टू बेनिफिशरी, म्हणजे यांची अमाऊंट ट्रान्सफर केलेली आहे जनरल 3 HP साठी. आणि रिजेक्शनचं रिझन काय आहे, यांच्याकडे ऑलरेडी एजी कनेक्शन होतं, म्हणजे यांच्या नावावर ऑलरेडी वीज कनेक्शन असल्यामुळे यांचा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे. रिफंड कधी देण्यात आलेला आहे, 14 जानेवारी 2026. त्याचा UTR नंबर पाहायला मिळेल, रेफरन्स नंबर पाहायला मिळेल, बँक रेफरन्स नंबर पाहायला मिळेल आणि कुठं ट्रान्सफर केलेले आहेत, ट्रान्सफर टू सोर्स पेमेंट. या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, हे पैसे ज्या अकाउंटमधून डेबिट झालेले आहेत त्या अकाउंटमध्ये रिफंड करण्यात आलेले आहेत. आता काही शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात, जो फॉर्म भरत असताना तुम्ही बँक खाते दिलेले आहेत त्यामध्ये जमा करण्यात येतात. तर काहींच्या ज्या खात्यातून डेबिट झालेले आहेत, जर तुम्ही UPIने केले असेल तर त्या UPIच्या बँक अकाउंटमध्ये रिफंड केले जातात. त्याचं स्टेटस तुम्हाला ऑनलाईनही चेक करता येतं. तुम्ही मागील त्याला सौरकृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अर्जाची सद्यस्थितीमध्ये तुमचा अर्ज क्रमांक टाकून याची स्टेटस चेक करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला रिफंडसाठी ही प्रोसिजर फॉलो करायची आहे. रिफंड तुम्हाला 1 ते 2 महिन्यामध्ये दिलं जातं. तुम्ही अर्ज दिल्यापासून 1 ते 2 महिन्यामध्ये तुमचं रिफंड तुमच्या बँक खात्यामध्ये किंवा सोर्स पेमेंट जिथून केलेलं होतं तिथं ट्रान्सफर केलं जातं. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं व्हॉट्सअप तसेच टेलिग्राम चॅनल हे असून तेही जॉईन करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.